2 मिनिटं वाणीला पवित्र करण्याकरता. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली. म्हणा सर्वजण टाळी वाजवा. वृक्षाची सावली. वाह वाह, क्या बात है. जैसी बस्सा लागी गाय तैसी अनाथाची माय, जैसी बस्सा लागी गाय तैसी अनाथाची माया, जैसी बस्सा लागी गाय तैसी अनाथाची माय, जैसी बस्सा लागी गाय तैसी अनाथाची माया. हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. केसर से घाई घाई वेगे धावत चिपाई, केसर से घाई घाई वेग धावत चिपाई, हो हा केसर से घाई घाई वेगे धावत चिपाई, हा केसर से घाई घाई वेग धावत चिपाई, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हरि बोल श्री राधे.
राधे राधे रेणुका माता की जय हो। खाली पैसा घे आराम मुखावरती आला घाम कल्पवृक्षाची सावली सावनी सगम नमः कुंज विहारिण्यै स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को वास। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर जय गोपिका चित चोर प्रभु जय जय माखन चोर। जरा दोनों हाथ उठा करके बोले शेरा वाली की जय, जोता वाली की जय, खबरा वाली की जय, मेहरा वाली की जय, खंडवा वाली की जय, वैष्णो देवी माता की बोल साचे दरबार की जय, रेणुका माता की महालक्ष्मी की तुलजा भवानी की जय, सप्त श्रृंगी की जय, दुर्गे माता की जय, अम्बे माता की जय, अपने अपने माता रानी की कुलदेवत भगवान की जय, बोधेश्वर महादेव की, श्रीमद् देवी भागवत महापुराण की जय। जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु तुकाराम महाराज की जय। शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सोमनाथ भैया आप केविल जी के साथ में जाइए और बाके बिहारी और रुक्मिणी मैया की झांकी बना करके लाइए, क्योंकि 45 मिनट का समय है। 8:30 बजे शादी में हमको प्रवेश करना है, 8:30 बजे। और शादी की तैयारी नीचे तुलसी मैया, बाके बिहारी की मूर्ति और शंख जी ला करके रखिए। दूसरी सूचना यह है, कल आए नहीं थे विशेष साहब, मैं व्यक्तिगत नाम किसी का नहीं ले रहा हूँ, लेकिन इसलिए ले रहा हूँ कि कल बड़े विशेष साहब का प्राकट्य महोत्सव 75वां अमृत महोत्सव था और उन्होंने बहुत सारी सेवा। पिछली बार जब मैं कथा में आया था तो गाड़ी की बहुत सेवा दी थी। कल उनके गांव में जब मैं प्रवचन कथा के लिए गया तो उनका हालांकि बहुत समय भी वहां पर ज़ाया हुआ, छोटे भैया का बड़े भैया का, लेकिन उन्होंने बोला कोई दिक्कत नहीं महाराज जी। 3 घंटे के लिए हम गए थे। तो कल आप नहीं आए थे कथा में, कल उनका प्राकट्य अमृत महोत्सव था। मोठ्या विशेष साहेबांचा काल 75वा वाढदिवस होता, म्हणून माझ्याकडनं मी तुम्हाला फक्त आशीर्वाद स्वरूप, वैसे तो मैं आपके पोते की उम्र का हूँ लेकिन व्यासपीठ पर बैठा हूँ तो आपकी उम्र ऐसी ही रहे और 100 साल भी आप बड़े आराम से चले, इसलिए मैं आप मंच पर आइए, मैं आपको ये हार दे रहा हूँ। भेट रूप में मैं दूसरा कुछ नहीं दे सकता। और एक शर्त, आइए आइए। 75व्या वर्षामध्ये बघा कसे ठणठणीत आहे।
कोलंबे मात की जय. द्या तुम्ही द्या. सगळ्यांची तब्येत 75व्या वर्षी अशीच राहो अशी आज आपण बोधेश्वराला प्रार्थना करू. रेणुका माता की जय. यांची तर आहेच आहे. दुसरं एक मी याच्याकरता सांगतोय की माणसाची तब्येत, व्यक्तिगत मी नाव कोणाचंच घेत नाही आहे. सत्यनारायण भाऊचे 2 चुलते आणि सत्यनारायण भाऊचे वडील, त्यांची चमक अशी आहे की काय एखाद्या तरुणाला लाजावं, तरुण सुद्धा लाजावे असे हिरो दिसतात सत्यनारायण भाऊचे वडील. एकदम चकाचक, बिलकुल गोरी चमडी. बाबा एकदा उभा राहून तुमचा चेहरा दाखवाय ना, बिलकुल चमक. हां येऊ द्या, वरती यायचं असलं तर केवळ दुसरा हार उनको भी पहना देंगे ना. माझ्यातर्फे तुम्हाला फक्त या बाबा या, हार घाला, काही नाही. तो हरदेवरचा मी व्यक्तिगत नाव कोणाचंच घेत नाहीये. फक्त देवाला अशी प्रार्थना आहे सगळ्यांचंच वय या वयात असं राहावं, पण त्यातली त्यात कमीत कमी माझी तरी तब्येत यांच्या वयात अशीच असावी, बिलकुल ठणठणीत. किती वय बाबा तुमचं? दुर्गा माता की जय. मोठ्या भावाचं 83 वय आहे बाबाचं, 83. अरे बाप. आणि मोठ्या भावाचं 84. आणखी नाही. यांचं किती वय आहे बाबाचं? त्यांच्यापेक्षा जास्ती आहे. बापरे 87. जय हो. क्या बात. 87. तुळजा भवानी माता की जय. या सगळ्यांकरता मंचावरनं एकच आशीर्वाद. मी यांच्या तसा नातवाच्या वयाचा आहे, माझं वय कमी आहे, पण ये तुम जियो हजारो साल और साल के दिन हो 50,000. सगळ्यांचं वय असंच राहो. सर्वांना जसं सद्गुरू वामनराव पै म्हणतात, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, रक्षण कर, कल्याण कर, आणि तुझे गोड नाम अखंड मुखी राहू दे, अखंड मुखी राहू दे. हे मला कोणीच काही सांगितलं नव्हतं. हे मी माझ्या व्यक्तिगत मागच्याही वेळेस जेव्हा मी शिवमहापुराण कथेला आलो आणि हे 3 भाऊ मी ठणठणाण बिलकुल हे सत्यनारायण भाऊचे 2 चुलते आणि वडील असे पाहिले उभा, म्हटलं कमाल झाली भाऊ ही. कारण आजकाल बोगस खाणं झाल्यामुळे काय करडीच तेल खातात का ते? बरं बरं ठीक आहे. सबका काही काही तरुण असे असतील की एखाद्या वेळेस मलाही जास्ती बसल्यामुळे लोडिंग पाय दुखल्यासारखे वाटतात बाबा मला पाठ. तसं व्यायाम करतो मी, पण तुमच्यासारखं राहावं म्हणून हा तुमचा सन्मान आहे की तुमच्याकडे पाहून सगळ्यांनी आदर्श घेतला पाहिजे की त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं माणसाचा शेवटचा दिवस सुद्धा असा आनंदानं गोड झाला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले ना, याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, कौतुक वाटे झालिया वेचाचे, नावमंगळाचे तेने गुणे, आणि तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी 762 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये. माणसाचा शेवटचा दिवस सुद्धा असा गोड झाला पाहिजे. बोलिये तुळजा भवानी माता की जय, जगदंबा माता की जय. 9व्या स्कंदामध्ये प्रवेश करत आहोत आणि 9व्या स्कंदामध्ये भगवतीचा अवतार असलेला, लक्ष्मीचा अवतार असलेला
राधा राणी म्हणजेच तुळशीच्या लग्नाची कथा भगवान श्रीकृष्णासोबत आलेली आहे. ओम श्री जगदंबिकायै नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. अतः श्रीमद्देवी भागवत महापुराणं नवमस्कन्ध अथ प्रथमोऽध्यायः. श्रीनारायण उवाच कि गणेश जननी दुर्गा राधा लक्ष्मी सरस्वती सावित्री च सृष्टिविधो प्रकृती च पंचधा स्मृती. देवीचे 1000 अंश सांगितले देवी भागवतात. किती 1000 म्हणजे 1000 अवतार आहे देवीचे देवी भागवतात. प्रत्येक नावाचा संकेत करणं शक्य नाही, परंतु ऐका. श्री नारायण मुनी म्हणजे भगवान विष्णू नारदाला म्हणाले की प्रकृती रूपी सृष्टीवर केवळ उपकार करावे यात भावनेनं देवीनं 5 अवतार घेतले. 5 अगोदर 5 तसे 1000 आहेत तिचे, पण 5 त्याला पंच प्रकृती असं म्हटलेलं आहे. मुख्य प्रकृती आदिशक्ती आहे. आदिशक्ती म्हणजे कोणती? महिषासुराला मारण्याकरता विष्णूच्या, शंकराच्या, ब्रह्मदेवाच्या, इंद्राच्या, त्वष्टाच्या, वरुणाच्या, क्षीरसागराच्या तेजातून प्रत्येकाचं निघालेलं शरीराचं तेज आणि त्याचं झालेलं एकत्रीकरण आणि त्याच्या एकत्रकरणापासून बनलेली विंध्यवासिनी देवी सिंहावर बसलेली, जिला 18 हात आहेत, सिंहावर बसलेली आहे, अशी ती मुख्य प्रकृती आहे. काय झालं, पाऊस येतोय का? अशा 5 देवी आहेत. तर गणेशाची माता दुर्गा 1 म्हणजेच पार्वती 1, भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी 2, ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती 3, ब्रह्मदेवाची बायको सावित्री 4 आणि राधा वृंदावन की राधा राणी 5. आदर नारी शक्तीचा उत्सव नवरात्रीचा. या उत्सवानिमित्त शेवगाव पाथर्डी तालुक्यातील विद्यमान आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे यांचंही या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या नवरात्री उत्सवानिमित्त बोधेगाव ग्रामस्थ तथा रेणुका माता मित्रमंडळ यांच्या वतीनं त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आमदार मोनिकाताई राजळे, आंतरराष्ट्रीय कीर्तनकार विनोद शास्त्री महाराज उत्तर प्रदेश यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहेत. फुलंबे मात की जय. यानंतर बोधेगाव ग्रामस्थ तथा रेणुका माता तरुण मंडळ यांच्या वतीने महाराजांच्या हस्ते ताईंचा या ठिकाणी सन्मान होत आहे. भगवान गणपतीची माता पार्वती उर्फ दुर्गा, राधा, लक्ष्मी, सावित्री आणि सरस्वती या 5 देवींना देवीच्या 1000 अवतारापैकी 5 अवतार म्हणजे पंचप्रकृती असं म्हटलेलं आहे. ब्रह्माचं स्वरूप अत्यंत श्रेष्ठ व ब्रह्मचिंतनात नित्य तत्पर अशी ती देवी कृष्णाच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या जरत्कारू मुनींची ती पत्नी असून अत्यंत पतिव्रता आहे. हे नारदा, प्रमुख अंशापासून ज्या देवसेनेची निर्मिती झाली व जिला मृतकांमध्ये अत्यंत पूज्य मानतात ती ही षष्ठी या नावानं प्रसिद्ध आहे. देवीच्या 6व्या अवताराला षष्ठी असं म्हटलेलं आहे. षष्ठी आणि आमच्या उत्तर भारतामध्ये तिला छठी माता असं म्हणतात. छठी माता म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलाच्या जन्माच्या 5व्या दिवशी जी 5वीची पूजा होते ना, तर 5वीच्या म्हणजे 5व्या रात्री करतात ना ती, त्याला तिकडे 6वा, त्याला तिकडे छठी म्हणतात. बोलो 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 जय बोलो छठी माता की जय बोलो. साहित्य वगैरे असतं, पाटी वगैरे ठेवल्या जातं, लेखन, आणि असं म्हणतात की जी सटवाई येते, सटवाई काय म्हणतात महाराष्ट्रात त्याला? सटवाई, बरोबर. हमारे उधर उसको छठी माता बोलते हैं. वो आकर के पुत्र का पूरा भविष्य लिख करके जाती है. तिला षष्ठी माता असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? षष्ठी. ही षष्ठी माता जी आहे
भगवान विष्णू नारदाला सांगतायत, ही देवी कृपाळू होऊन पुत्र पौत्रादी संतती देते व संपूर्ण त्रैलोक्याचे पालन करते. तीच ही सती प्रकृतीच्या 6व्या अंशापासून निर्माण झालेली असल्याने तिला षष्ठी हे नाव प्राप्त आहे. बालकाच्या स्थानी श्रेष्ठ व वृद्धरूप धारण करणारी अशी ती महायोगिनी आहे. काय करते? कोणत्याही जन्माला आलेल्या सगळ्या मुला आणि मुलीमध्ये ती श्रेष्ठत्व धारण करते आणि वृद्धरूपही धारण करते. मुलाच्या जन्मापासून ऋतूत 12ही महिने या जगात तिचेच पूजन करीत असतात. पोरग 1 वर्षाचं व्हायच्या आधी पोराच्या जन्मापासून प्रत्येक महिन्यामध्ये त्या षष्ठी देवीचीच पूजा करायला पाहिजे. पण अशा तऱ्हेने तिची पूजा करण्यात काही अडचण निर्माण होत असल्यास मुलाच्या जन्मानंतर 6व्या दिवशी प्रसूतिगृहात तिची पूजा करावी. अशा प्रकारे समजा यदा कदाचित बाळंतिनीच्या खोलीत तिची पूजा करणे न शक्य झाल्यास 21व्या दिवशी तिचे पूजन करावे. काही अडचण आली आणि 5व्या दिवशी आपण मुलाचा जन्म झाल्यावर सटवाईची पूजा नाही करू शकलो तर देवी भागवतात सांगतात 21व्या दिवशी ती पूजा आपण करू शकतो. ही महादेवी सर्व मुनींनाही वंदनीय आहे. हिच्या पुढे सत्यकाम असूनही दयारूप जळी स्थळी अंतरिक्षात ग्रह प्रदेशी सर्वांचे रक्षण करणारी अशी मंगलचंडिका नावाची मातृका म्हणून संबोधलेली प्रसिद्ध देवी आहे. ती प्रकृतीच्या मुखापासून निर्माण झालेली आहे. मंगलचंडिका मंगळाची देवी आहे. जो मंगळ ग्रह आहे तो मंगळ ग्रह हिची पूजा करायचा. ही देवीच्या मुखापासून जन्माला आलेली देवी आहे. बोलिये मंगलचंडी माता की जय. ती देवी नित्य मंगलदायिनी आहे. ती सृष्टीच्या पालन प्रसंगी मंगल फल देते व सृष्टीचा संहार काली ती कोपिष्ट होते म्हणून सर्व प्राज्ञजन तिला मंगलचंडी म्हणून तिची पूजा करतात. या सर्व जगात दर मंगळवारी तिची श्रेष्ठ पूजा केली जाते. त्यामुळे ती पुत्र पौत्र धन ऐश्वर यश व सौभाग्य प्राप्त करून देते. मंगळवारी जर का मंगलचंडी देवीची पूजा केली, मंगलचंडी म्हणजे नवग्रहामध्ये जो मंगळ ग्रह आहे त्या मंगळ ग्रहाची देवी आहे. तुम्ही जर का मंगळवारी या मंगलचंडी देवीची पूजा केली तर पुत्र पौत्र धन ऐश्वर यश आणि सौभाग्य. ते 2 मोठाले पोरं भांडतायत, जरा लक्ष द्या त्यांच्याकडे. काले रेणुका माता की जय. ती जर कृपामूर्ती होऊन संतुष्ट झाली तर सर्व स्त्रियांची मनोरथ हे तत्काळ पूर्ण करते. त्यामुळे स्त्रियांची इच्छा पूर्ण होतात. पण जर काही मंगल देवी रुष्ट झाली तर ही महामहेश्वरी देवी एका क्षणात संपूर्ण विश्वाचा सत्वार संहार करते. प्रकृतीच्या मुख्य अंशापासून उत्पन्न झालेली आणि जिचे नेत्र कालाप्रमाणे सुंदर आहेत अशी ती देवी काली दुर्गेच्या ललाट प्रदेशापासून निर्माण झाली. कारण देवांचे शुंभ व निशुंभ राक्षसांशी युद्ध चालू होते म्हणून त्या देवीने म्हणजे कालीने अवतार धारण केला. एकाच वेळी कोटी सूर्य प्रज्वलित व्हावेत असे त्या काली देवीचे तेज आहे. बोलिये काली माता की जय. तसेच ती अत्यंत जाज्वल्य देवी आहे. ती स्वतः सर्वात बलाढ्य असून ती शक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ व बलवान आहे. शक्ती म्हणजे मुख्य देवी आणि मुख्य शक्तीपासून अनेक देवी. जसं काही आपली येडेश्वरी माता नाही का, तुळजापूरच्या अलीकडे येडेश्वरी, तुळजा भवानी, एकवीरा आई, अशा भरपूर आहेत गावात. काहीचे तर वर्णन नाही देवी भागवतामध्ये नाही आहे. तर सगळ्या शक्तीमध्ये जर का कोणती कठीण देवी असेल आणि उग्र असेल तर ती माता आहे म्हटले काली माता. काली माता, काली कलकत्तेवाली जिसकी झाकी एक दिन यहाँ पर बनी थी. तसेच ती सर्व सिद्धी प्राप्त करून देते. प्रसन्न व्हायला ही काली देवी सगळ्यात लवकर प्रसन्न होते म्हटले. याच्यात कथा नाही आली परंतु लिंग पुराणात एक कथा आली. राक्षसाचा संहार करण्याकरता एकदा देवीनं संतोषी माता उर्फ काली माताचं रूप घेतलं. फोटोमध्ये पाहिलं का? अशी काली माता उभा आहे, गळ्यामध्ये मुंडक्यांच्या माळा, हे 8 हात आणि शंकर खाली जमिनीवर झोपलेले आणि उजवा पाय शंकराच्या छातीवर. शिव को मार नहीं रही है, शक्ति शिव को नहीं मार सकती क्योंकि शक्ति की उत्पत्ति ही शिव से है. शिव महापुराण में लिखा ना, ब्रह्मा जी का जब दिमाग दंग रह गया, संसार का यूटिलाइजेशन नहीं कर पाए, संसार को नहीं बना पाए, उसका विस्तार नहीं कर पाए, उसका एक्सटेंशन नहीं कर पाए, दिमाग बंद हो गया था. तब जाकर के शिव का ध्यान किया ब्रह्मदेव ने. तो शिव जिस रूप में आए थे ब्रह्मदेव के सामने, शंकर ज्या रूपात आले होते ब्रह्मदेवाच्या समोर, उजवीकडचा भाग शंकराचा शिव आहे. शिव म्हणजे पुरुष म्हणजे परमात्मा आणि डावीकडचा भाग आहे शक्ती, अंबिका, प्रकृती. काय म्हटलं मी? डावीकडचा भाग म्हणजे शक्ती, अंबिका, प्रकृती, श्री. काय? शक्ती, अंबिका, प्रकृती आणि श्री. लेफ्ट हँड साइड.
आणि उजवा परमात्मा, मूळ पुरुष, आदि पुरुष, परमात्मा, भगवान, ईश्वर. आणखीन काय म्हणता येईल? मूळ पुरुष, प्राचीन पुरुष, आदि सत्ता, चितसत्ता, परमसत्ता, परिपूर्ण सत्ता, स्वयंपूर्ण सत्ता, अनामिक सत्ता, अव्याहित सत्ता, अबाधित सत्ता, अखंडित सत्ता, अविरल सत्ता वगैरे वगैरे अनेक भाव. शक्ती शिव को नहीं मार रही है. ब्रह्मदेव म्हणला नेमकं लोकाला वाढ व्हायचंच कसं म्हणले जगात. डोकं बंद पडलं होतं ब्रह्मदेवाचं. म्हणून शंकर एकीकडून पुरुष आहे, त्याला शिव म्हणतात, आणि एकीकडून सती ही शक्ती आहे, तिला अंबिका स्त्री म्हणतात. जगात सगळ्यात अगोदर शंकरानं आपल्या डाव्या भागातली स्त्री बाजूला केली आणि तिच्यापासून मूळ मैथुनी सृष्टीचा प्रादुर्भाव झाला आणि पती पत्नीपासून मुलांचा विस्तार व्हायला लागला आणि ते आजतागायत इथपर्यंत चालू आहे. लक्षात येत आहे? बोलिए काली माता की जय, संतोषी माता की जय. अनेक देवीचं पुढे पंचप्रकृतीच्या उत्पत्तीचं वर्णन पुढे केलं. समासेन श्रुतं सर्व देवीणां चरितं प्रभो विबोधनाय बोधस्य व्यासेन वक्तुमर्हसि. पंचप्रकृतीच्या उत्पत्तीमध्ये सतीच पार्वती बनून आली कथा सर्वांना माहिती आहे. आणि राधा ही वृषभानु दुलारी आहे. राधा कोण आहे? राधा भगवान श्रीकृष्णाची चित शक्ती आहे. एका दृष्टिकोनातून राधा राणी जी आहे ती भगवान श्रीकृष्णाची पत्नी आहे. भागवतात कथा नाही, परंतु ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये राधेची कथा आलेली आहे. राधा भगवान श्रीकृष्णाची कोण आहे? चित शक्ती आहे आणि पत्नी देखील आहे. रुक्मिणीपेक्षाही श्रेष्ठ स्थान भगवान श्रीकृष्णानं राधा राणीला दिलेलं आहे. आणि देवी भागवतामध्ये अतिविशिष्ट दर्शन व्यासजी जन्मेजयाला राधा राणीचं करवतात. तुम्ही आमच्या वृंदावनामध्ये जा. वृंदावनामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कृष्णाचं नाव कमी आणि राधेचंच नाव जास्ती पाहायला भेटेल. पहा, हमारे वो श्री जी हैं, उनको बोलते हैं श्री जी, श्री राधा रानी. कोई बोल दे जलता नहीं. पंडित प्रदीप मिश्रा ने राधा रानी का कृष्ण पति नहीं था तो पूरा नाक रगड़ करके माफी मंगवाई. भैया हमारे वृंदावन के लोगों में, हमारे वृंदावन में विद्वान को मानते हैं, अविद्वान को नहीं मानते प्यारे. राधा साध्यम साधनम यस्य राधा. गुरुदेव के पुत्र ने गाया है, बड़ा अमर भजन है. मैं इसका अर्थ आपको बोलता हूं, पहले एक लाइन सुन लीजिए. मंत्रो राधा मंत्रदात्रींच राधा कि सर्वं राधा जीवनं यस्य राधा. राधा राधा वाचिकीं तस्य शेषम. वृंदावनामध्ये गेल्यानंतर अगोदर राधेला म्हणावं लागतं, हे राधे कृपा कर आणि कृष्णाचं दर्शन आम्हाला होऊ दे. राधा रानी की इजाजत के बिना कृष्ण भी दर्शन नहीं देते. वृंदावन बरसाना नंदगांव में किशोरी कुछ ऐसा, बड़ा अमर भजन है. इंतजाम हो जाए किशोरी कुछ ऐसा, इंतजाम हो जाए किशोरी कुछ ऐसा, इंतजाम हो जाए किशोरी कुछ ऐसा, इंतजाम हो जाए. कि जुबां पे राधा 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 नाम हो जाए. जुबां पे राधा राधा नाम हो जाए. किशोरी कुछ ऐसा, इंतजाम हो जाए. किशोरी कुछ ऐसा, इंतजाम हो जाए. ओ इंतजाम हो जाए, इंतजाम हो जाए. इंतजाम हो जाए, इंतजाम हो जाए. ओ राधा नाम हो जाए, राधा नाम हो जाए. राधा नाम हो जाए, राधा नाम हो जाए. किशोरी कुछ ऐसा, इंतजाम हो जाए. किशोरी कुछ ऐसा, इंतजाम हो जाए.
अपने भक्तों पे कृपा करती हो श्री राधे, तुम अपने भक्तों पे कृपा करती हो श्री राधे, उनको अपने चरणों में जगह देती हो श्री राधे, उनको अपनी चरणों में जगह देती हो श्री राधे। हो तुम्हारे चरणों में मेरा मुकाम हो जाए, तुम्हारे चरणों में मेरा मुकाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए। श्री राधे श्री राधे राधे श्री राधे, श्री राधे श्री राधे राधे श्री राधे, ओ श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे, हाँ श्री राधे श्री राधे श्री राधे, श्री राधे हाँ श्री राधे श्री राधे राधे श्री राधे, श्री राधे श्री राधे राधे श्री राधे, हाँ श्री राधे श्री राधे राधे श्री राधे। श्री राधे श्री राधे राधे श्री राधे, श्री राधे श्री राधे राधे श्री राधे, श्री राधे श्री राधे राधे श्री राधे। थोड़ा समय का अभाव हूँ, ये भजन मेरा बहुत प्रिय भजन है, बहुत प्रिय भजन है। जब गिरते हुए मैंने तेरा नाम लिया है, जेव्हा पडता पडता मी तुझं नाव घेतलं ग रेणुके, गिरने ना दिया तूने मुझे थाम लिया है, ठेस लागू दिली नाही देवी तुम्हाला पकडून घेतलंस ग, तुम्हारे चरणों में मेरा मुकाम हो जाए, तुझ्या चरणामध्ये माझा, काय म्हणता येईल त्याला मराठीमध्ये, असं प्रॉब्लेम आहे मला, तुम्हाला वाटतं मुकाम म्हणजे ह्या असं गावात राहायचं मुक्कामाचं नाही, मुकाम म्हणजे हा स्टे अवे फ्रॉम देअर, हा तिथे ठेवून घे मला राधा राणी, राधा राणी। तर राधा ही भगवान श्रीकृष्णाची चिच्छक्ती सांगितली आहे, अति विशिष्टतम विराट स्वरूपाचं वर्णन केलंय भगवंताच्या पुढे। आणि देवी भागवतामध्ये पुढे सरस्वती देवीचं कवच सांगितलंय, सरस्वती देवीचं श्रुतं सर्वमया पूर्वं तत्प्रसादात् सुधोपपम् अधुनाम प्रकृतीणां च व्यस्तवर्णय पूजनम् कि कस्या पूजा कृता केन कथम अर्थे प्रचारिता केन वा पूजिता का वा केन का वा स्तुतो प्रभो। सरस्वती देवीचं कवच पुढे देवी भागवतात सांगितलंय, आणि ते कवच कशा पद्धतीने आहे सांगितलं। कवचाचा मुख्य मंत्र आहे, कवचाचा मुख्य मंत्र आहे सरस्वती देवीच्या कवचाचा, श्रीं ह्रीं सरस्वत्यै स्वाहा। काय मंत्र आहे? श्रीं ह्रीं सरस्वत्यै स्वाहा। ऐका, तुमच्याकरता महत्वाचं आहे, सगळं देवी भागवतच तुमच्यासाठी, कारण देवीचं आहे ना याच्यात सगळं। श्रीं ह्रीं सरस्वत्यै स्वाहा या मंत्राचा जर का एखाद्या माऊलीनं 4 लाख जप केला शुचिरभूत होऊन, तर सरस्वती देवीचा स्वप्नामध्ये आत्मसाक्षात्कार होतो, असं देवी भागवतात लिहिलं। मंत्र काय आहे? श्रीं ह्रीं सरस्वत्यै स्वाहा, किंवा नमः म्हणा हवं तर, श्रीं ह्रीं सरस्वत्यै स्वाहा। आणि राधा राणीचं दर्शन कोणाकोणाला करायचंय? प्रत्यक्षात म्हणतोय मी, जेव्हा वृंदावनला जाऊ तेव्हा जाऊ। कोणाकोणाची इच्छा आहे देव असा समोर यावा? हात वरती करा ना, सगळ्याची इच्छा आहे असं डायरेक्ट। त्याच्याकरता एक मंत्र सांगितलं याच्यामध्ये, श्री राधा ये नमः, षडाक्षरी मंत्र, जय जगदंब श्रीं ह्रीं सरस्वत्यै स्वाहा, हे 3 मंत्र आहेत। या तिन्ही मंत्राचा जर का 4-4 लाख जप जर का तुमचा शुचिरभूत होऊन झाला, शुचिरभूत म्हणजे सकाळी स्नान झाल्या झाल्या लगेचच भगवंतासमोर बसून दर्शन होईल नाही होईल मी नाही सांगू शकत, कारण मी त्रिकालदर्शी महात्मा नाही आहे।
आणि मला स्वतः झालेलं आहे का नाही हा अनुभव मी इथे स्वतः सांगू शकत नाही, कारण ते सांगितलं तर ते नष्ट होतं, हे लक्षात घ्या. कारण मी जर का सांगितलं मी देवाचं साक्षात दर्शन केलं, तुम्ही त्याचा विश्वास करणार नाही, आणि सांगितलं तर ते नष्ट होईल. स्वतःला देव दिसला हेही दुसऱ्याला सांगू नये, फक्त दिसण्याचा मार्ग सांगाव की देव कसा दिसू शकतो. और भगवान पाने की चीज है, भगवान अनुभव करने की चीज है. ईश किम रूपेण ईश अनुभव रूप है, भगवान को अनुभव किया जाता है. सरस्वती देवीच्या कवचातला मुख्य मंत्र सांगितला श्रीम ह्रीम सरस्वती स्वाहा, आणि पुढे सरस्वती देवीचं कवच सांगितलं श्रीम ह्रीम सरस्वती स्वाहा. या मंत्रानं माझ्या कपाळाचं रक्षण करो. ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती बासरची, जिनं हातामध्ये विणा घेतलाय, विणा वाजवते आणि शास्त्रीय संगीताचं गायन करते, अशी मान्यता आहे बासरची की जन्माला आलेला मुलगा जेव्हा अक्षर लिहिणार आहे पहिलं पाटी आणि लेखन घेऊन, तर त्याला चांगलं विद्या संपन्न सरस्वतीनं करावं, म्हणून त्याला बासरला न्यावं, बासरला नेऊन एक पाटी घ्यावी आणि लेखन घ्यावी आणि त्याच्या हातानं ते तिथं व्हावं. असं तिथालचं महात्म्य आहे बासरचं. कोण कोण गेलेलं आहे मुलांना घेऊन अक्षरारंभ करण्याकरता? हां, रेणुकाताई गेल्या आहेत, चांगली गोष्ट आहे. ज्याला माहिती नसेल काही नाही, कमीत कमी आपल्याकडे जवळपास कुठेतरी सरस्वतीचा फोटो ठेवावा. नाही बासरला जाणं झालं, सरस्वती देवीच्या मंदिरात जावं. कुठे आहे सरस्वती देवीचं मंदिर? जवळपास इथे नगर जिल्ह्यात नसेल, जालना जिल्ह्यामध्ये एक मंदिर आहे, जालना जिल्ह्यामध्ये खरपुडी रोडला जवळ एकदम. पहिलं बासरला आहे आणि दुसरं तिथे आहे. श्रीम ह्रीम सरस्वती स्वाहा या मंत्रांना सरस्वती माझ्या कपाळाचं रक्षण करो असं म्हणावं. हे सरस्वती देवीचं कवच आहे. ओम श्रीम ह्रीम सरस्वती स्वाहा या मंत्रांना सरस्वती देवी माझ्या कानाचं रक्षण करो. ओम श्रीम ह्रीम भगवते सरस्वती स्वाहा माझ्या नासिकाचं रक्षण करो या मंत्रांना सरस्वती देवी. ओम ह्रीम विद्या दिष्टातृदेवे स्वाहा या माझ्या ओष्टाचं नित्य रक्षण हो, माझ्या ओठाचं रक्षण करावं म्हटले सरस्वती देवी. नाही ते एखाद्या वेळेस ओढ जाता खाली आला तर असा टम सुचतोय म्हणले गांधील माशी चावल्यासारखं. हे स्तोत्र म्हणल्या करता हां मैंने पहली बार जीवन में बहुत दांत दुख रहा था भैया मेरा, वो तो डॉक्टर कराड़ ने कृपा बरसा दी मुझ पर, भगवान के बाकी बिहारी के रूप में दौड़े चले आए, कभी नहीं दुखा, जिंदगी में पहली बार हो गया. कैसे हो गया मैं नहीं जानता, मेरा तो सब टाइम से है. मैं तो 3 बार चाय तक नहीं लेता, 2 ही बार चाय लेता हूँ. एक समय भोजन करता हूँ, एक समय कम भोजन करता हूँ, सब टाइम से, तभी भी हो गया. अगर टाइम से नहीं रहा तो कितना बिगड़ जाएगा. टाइम से होकर के यदि ये हालत है तो बिना टाइम के चलेंगे तो क्या हो जाएगा. हे स्तोत्र म्हटल्यानंतर गरुड पुराणामध्ये एक स्तोत्र आलंय, मृत्यवाष्टक स्तोत्र. काय आलंय? मृत्यवाष्टक स्तोत्र. ते मृत्यूवर मृत्यूला जिंकणारं स्तोत्र आहे. भगवान नारायणाने विष्णूने सांगितलेलं आहे ते मार्कंडेय ऋषीला. ते मृत्यूला जिंकणारं मृत्यू अष्टक स्तोत्र जर का सकाळी 6ला म्हटलो, दुपारी 12ला म्हटलो आणि संध्याकाळी 6 म्हटलं तर खराब पद्धतीनं माणसाची ॲक्सिडेंटल वगैरे डेथ होत नाही माणसाची, असं त्या स्तोत्राची पॉवर आहे. एक आहे आदित्य हृदय स्तोत्र, जे मी रोज वाचतो. ते आदित्य हृदय स्तोत्र जर का वाचलं म्हटले 33 श्लोक आहे त्याचे. ते आदित्य हृदय स्तोत्रानं माणसाला कधीच हार्ट अटॅक येत नाही. दुसरं एक स्तोत्र आहे कनकधारा स्तोत्र, ते जर का वाचलं तर माणसाचं दारिद्र्य नाहीसं होतं. ते कनकधारा स्तोत्र आद्य शंकराचार्याने वाचून डायरेक्ट सोन्याचा पाऊस पाडला होता. भैया उतना श्रद्धा हमारा होना चाहिए, उतना डेडिकेशन हमारा होना चाहिए. दारिद्र्य दहन शिवस्तोत्र सकाळ दुपार संध्याकाळ संध्येच्या वेळेस आंघोळ करून पांढरे कपडे घालून भस्म लावून जर का वाचलं तर दारिद्र्याचा नाश होतो म्हटले. असे बरेच स्तोत्र आहे. पुराण येत आहेत, काळे चट्टे येत आहेत. पुन्हा काय मला मराठीचं थोडं काय हे चक्कर येणे और जळजळ होणे, पित्त वगैरे, याच्याकरता पंचमुखी हनुमान स्तोत्र, हनुमान वडवानल स्तोत्र, लांगुला स्तोत्र, लव लव लांगुल पातेन ममा राती पातयः. स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित नित्य सेवामध्ये भेटून जाईल. संध्याकाळी 6 वाजता उदबत्ती लावून फुल टाइम पूरी अगरबत्ती बुझने तक करते रहो. जल का लोटा भर के रख दो, पी लो, विभूति लगा लो. झगड़ा चल रहा है, साहब और मैडम का नहीं बन रहा है, पति पत्नी का, तो सोते वक्त बिस्तर के सिरहाने एक बड़ी सी पात्र में अगरबत्ती के स्टैंड में अगरबत्ती जला करके काल भैरवाष्टकम पठंती ये मनोहरम ज्ञान मुक्ति साधनम विचित्र पुण्य वरदनम शोक मोह दैन्य लाभ कोपतापनाशनम ते प्रयांति काल भैरवम दृसन्निधिरोम काशिकापुराधिनाथ काल भैरवम भजे. दक्षिण दिशेला काल भैरव वाचा म्हटले. पति पत्नी मध्ये असं होईल, 2 दिल बंधे एक डोरी से, ऐसा हो जाएगा. फिर भांडणं जर का चालले असतील, जमत नसेल तर काल भैरव
पंचमुखी हनुमान कवच हनुमान वडबाण स्तोत्र बहुत आहे. चला मी काही प्रश्नोत्तर करायला आलो नाही. या सरस्वती कवचावरनं सरस्वती देवीचं वाणी स्तोत्र पुढे सांगितलंय आणि पुढे लक्ष्मी सरस्वती यांचा अवतार सांगितलाय. अवतार भगवान विष्णूला किती बायका आहे सांगा? हा किती? ते तर कृष्णाच्या आहे ना, मुख्य विष्णूच्या. विष्णू परमात्म्याला एकच बायको आहे का लक्ष्मी? का चार आहे? एक आहे का चार आहे? देवी भागवतामध्ये चार सांगितल्या. ऐका, लक्ष्मी ही भगवान विष्णूची पहिली पत्नी आहे, गंगा ही भगवान विष्णूची दुसरी पत्नी आहे आणि सरस्वती ही भगवान विष्णूची तिसरी पत्नी आहे. सरस्वती ही ब्रह्मदेवाची मुलगी आहे. सरस्वतीचं पहिलं नाव आहे संध्या आणि दुसरं नाव आहे सरस्वती. सरस्वती ही विष्णू परमात्म्याची पत्नी आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की ब्रह्मदेवाचे जावई आहेत कोण? भगवान विष्णू. आणि तुम्ही म्हणाल काही सांगता का? ब्रह्मदेव तर मुलगा आहे भगवान विष्णूचा, नाभिकमलातून निघाला ना. जगृ है पौरुषम रूपम भगवान. अवघड हे प्रक्रिया शास्त्राची. जगृ है पौरुषम रूपम भगवान महता देवी संबुदम षोडश कलमादव लोकसे सृक्षया 1:3:1 श्रीमद भागवत स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 1. ब्रह्मदेव भगवान विष्णूचे पुत्र नाहीत. आपल्याला तसं वाटतं. शिवमहापुराण जर का नीट ऐकलं असेल तर मी मागच्या वेळेस 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट आलो होतो, इथे सांगितलं होतं भगवान शंकराच्या उजव्या हातापासून ब्रह्मदेवाचा जन्म आहे. काय म्हटलंय शिवमहापुराणामध्ये? भगवान शंकराच्या उजव्या हातापासून ब्रह्मदेवाचा जन्म आहे आणि भगवान शंकराच्या डाव्या हातापासून विष्णू परमात्म्याचा जन्म आहे. परंतु भगवान शंकर आणि विष्णू हे एक स्वरूप असल्या कारणानं ब्रह्मदेवानं या दोघांच्या आज्ञेचं पालन करून सृष्टीचं उत्तरदायित्व सांभाळावं आणि सृष्टीचा विस्तार करावा. या कारणानं ब्रह्मदेवामध्ये अभिमान निर्माण होऊ नये आणि ब्रह्मदेवानं विष्णू परमात्म्याच्या आज्ञेचं पालन करावं या उद्देशानं भगवान शंकरानं ब्रह्मदेवाला आपल्या उजव्या हातातून जन्म दिल्यानंतर सुद्धा ब्रह्मदेवाला गुप्तपणे आपल्या उजव्या हातातून जन्म देऊन विष्णू परमात्म्याच्या उदरात नेऊन ठेवलं आणि विष्णू परमात्म्याच्या नाभी कमलातून सोन्याच्या कमळातून बाहेर काढलं आणि असं दाखवलं की तेरा बाप मैं नहीं हूं, तेरा बाप विष्णु है, नारायण है. बेटा कितना भी बड़ा हो जाए, कितना भी बड़ा हो जाए, लेकिन बाप के लिए वो बेटा ही रहता है और बाप बाप ही रहता है. कळाली का शास्त्राची प्रक्रिया? नाहीतर एखाद्या महाराजाला म्हणा सोडून दाखव हे कोड, काही असं तर कथा करणं सोडून देईन मी. हा आहे की नाही? ब्रह्मदेवाचे जर का विष्णू जावई आहे आणि ब्रह्मदेव जर का विष्णूचा मुलगा असला तर मग मुलाच्याच मुलीशी लग्न केलं का? म्हणजे नातीशी लग्न व्हायला ना ते भगवान विष्णूशी. पण ब्रह्मदेव फक्त दाखवलंय विष्णूचे पुत्र आहेत, पण विष्णूचे पुत्र ब्रह्मदेव नाही आहेत. ब्रह्मदेव आणि विष्णू हे दोघंही शंकराचे पुत्र आहेत आणि दोघंही शंकराचे शिष्य आहेत. जगातले सगळ्यात पहिले शिष्य आहेत ते. मी कालही बोललो आणि आजही सांगतो, जगातले पहिले गुरु शंकर आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो, येड बांब्या आणि अशा चंबू गावाळ्या कथा नका ऐकत जाऊ राजा राणीच्या. त्यांना आपला काही उद्धार होत नाही. तुम्ही काही विचारित नाही म्हणून महाराज लोकांचं बरं चाललंय. असे सनासन कागद देऊन विचारलं पाहिजे. जे नाही विचारायचं ते विचारत नाही तुम्ही. तुम्ही सगळे देवाकडून पूजा करतात. गरुड पुराणामध्ये लिहिलं, गावामध्ये जर का विद्वान ब्राह्मण असेल, गावामध्ये जर का विद्वान ब्राह्मण असेल तर त्या विद्वान ब्राह्मणाला सोडून जर का दुसऱ्या ब्राह्मणाला आणलं, तो इतका मोठा दोष आहे की महादेव सुद्धा तुम्हाला वाचार नाही. ब्राह्मणाचं अतिक्रमण करायला नाही सांगितलंय गरुड पुराणामध्ये. हा, त्या ब्राह्मणाला एखादी गोष्ट येत नसेल तर त्याच्या आज्ञेने तुम्ही करू शकता. देवाला जे विचारायचं ते देवाला विचारा आणि जे मला विचारायचं ते मला विचारा तुम्ही महाराज. ज्याचा प्रश्न त्याला केला पाहिजे, है की नाही? बोलिए वृंदावन बिहारी लाल की जय. सरस्वती ही भगवान ब्रह्मदेवाची मुलगी आहे आणि ती विष्णू परमात्म्याची पत्नी आहे. आणि लक्ष्मीनीच तुळशीचा अवतार घेतला असं याच्यात वर्णन आहे. लक्ष्मीच तुळशी झाली का? ह्या चारी तिन्ही सवती होत्या ना, सवतीच म्हणतात ना मराठीत, सवतन. या तिघींनी ताई एकमेकाला श्राप दिला आणि मग आता एकटीचाच नवरा आहे का हे असं होतं. ते त्याच्यामुळे नसलेलं परत आहे असं झालं यांचं. तिघीत कोण कोण? लक्ष्मी, सरस्वती आणि गंगा. काय काय? लक्ष्मी, सरस्वती आणि गंगा. तुळशी तर नंतर बायको झाली ना, कारण की गंगेला श्राप दिला ना सरस्वतीनं की तू भारतामध्ये खराब ठिकाणी जन्माला येशील तुळशीचं झाड म्हणून. तुळशी एखाद्या वेळेस अशा लघुशंकेच्या जागेवर पण उत्पन्न होते ना.
नंतर. पण अगोदर या 3 बायका आहेत. लक्ष्मी 1, सरस्वती 2 आणि काय म्हटलं मी गंगा 3. पण लक्ष्मी कायमची आहे. जेथे तू तेथे मी अशी मालिका होती मागे एक. म्हणजे कायम लक्ष्मी, कायम लक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी आहे. लक्ष्मी तर स्थिर आहे, वो तो चंचला है प्यारे. लक्ष्मी बडी चंचल है. लक्ष्मीच्या पाठीमागे माणसं पळतात आणि लक्ष्मीच्या पाठीमागे पळता पळता घरामध्ये विनाश आणतात, विनाश आणतात, व्यसन आणतात, दुर्गुण आणतात. बरोबर आहे. लक्ष्मीच्या नका मागे पळू, लक्ष्मीच्या नवऱ्याच्या मागे पळा ना. नवरा आला तर बायको ऑटोमॅटिक येणार आहे, लोकांना कळत नाही झमेला. लक्ष्मीच्या जर का मागे पळालात तर दुर्गुण घेऊन येईल ती. पण लक्ष्मीच्या नवऱ्याला जर का तुम्ही हे केलं, काय केलं, वश केलं किंवा काय म्हणता येईल आपल्याला, त्याला कव्हर केलं, उनको यदि रिझाया उनको, अपना बना लिया एक बार यदि उनको, तो फिर लक्ष्मी भी कहीं नहीं जाने वाली है, कहीं नहीं जाने वाली है. भगवान विष्णू बसलेले, लक्ष्मी पाय दाबत होती. व्यास महाराज म्हणाले, गंगा सरस्वती बाजूला उभा होत्या. आपल्या मोठ्या बाई बसल्या म्हणले पाय दाबत. आपला अधिकार नाही म्हणले ते, कारण आपण टेम्परवरी बाई काय म्हणले ते, ती परमानंट आहे. पण तरी पण गंगेनं काय केलं, गंगेने भगवान विष्णूकडे पाहिलं आणि गंगेनं भगवान विष्णूकडे पाहिल्यानंतर विष्णू परमात्माही गंगेकडे पाहू लागले ना. कारण त्यांची काय ही बायको आहे ती बायकोच आहे. गंगा विष्णूकडे पाहायला लागली आणि विष्णू गंगाकडे पाहायला लागले. लक्ष्मीला काही नाही वाटलं. लक्ष्मीला माहिती आहे किती कोणाकडे पाहिलं माझ्या नवऱ्यानं तर माझ्या एवढं प्रेम ते कोणावरच करीत नाही म्हणले. का? कारण की माझा नवरा जर का कधी कृष्ण झाला तर मला रुक्मिणी बनवतो, राम झाला तर मला सीता बनवतो, आत्री झाला तर मला अनुसया बनवतो. तिला माहित आहे पक्क, तिला काही नाही प्रॉब्लेम झाला. पण सरस्वतीला राग आला. आम्ही दोघी उभा असताना माझ्याकडे पाहत नाही. नारायण कोणाकडे पाहतात? गंगेकडे पाहतात. आणि म्हणून गंगा आणि सरस्वती यांचं भांडण चालू झालं. गंगेनं सरस्वतीने सांगितलं जास्ती आवाज करायचा नाही, मी 2 नंबरची बायको आहे, तू 3 नंबरची आहे, 2 के बाद में 3 आता है, चुप बैठ. ती म्हणली चुप बैठ. थांबल्यानंतर ती म्हणली मी तुला श्राप देते. ते काय श्राप द्यायचा? तू इथून वैकुंठातून भारतात जाशील. भगीरथानं गंगेला खाली गंगे आणलंय, बरोबर आहे ना. विष्णूच्या पायापासून निघालेली गंगा. वामन जेव्हा बळीकडे 3 पायभूमी दान मागायला गेले, पहिल्या पाऊलानं पूर्ण हा मृत्यूलोक आटला, दुसरं पाऊल स्वर्गात घेऊन गेले, तेव्हा स्वर्गाला भगवान वामनाचा अंगठा लागला उजव्या पायाचा आकाशाला अंगठा लागल्यामुळे अंगठा फुटला आणि भगवान विष्णू वामनाच्या अंगठ्यातून गंगेचा जन्म झाला. ती गंगा 4 रस्ते धरून स्वर्गात गेली आणि वैकुंठात जाऊन विष्णूचीच बायको झाली, विष्णूच्याच पायापासून निघाली. म्हणून तिचं नाव विष्णूपदी, दुसरं नाव गंगा. भगीरथानं तिला खाली आणलं म्हणून भागीरथी, जन्नू ऋषीनं पिऊन टाकलं म्हणून जान्हवी. ती गंगा विष्णू परमात्म्याची बायको. सरस्वती म्हणली तू मला जास्ती आवाज करायचं नाही म्हणते का? जाय, तुला तो आहे पण नवऱ्याजवळ राहूच देत नाही, जाय भारतामध्ये, जाय भारतामध्ये वाह तू सगळ्यात मोठी नदी होऊन. गंगा ही भारतामध्ये वाहणारी सगळ्यात मोठी नदी आहे भौगोलिक दृष्ट्या. ते म्हणजे तू मला श्राप देते, थांब मी तुला श्राप देते की तू सुद्धा भारतात नदी वाहशील, पण लोक तुझं नाव घेतील पण तू लोकाला दिसणारच नाही. जाय, सरस्वती नदी भारतात कुठेच दिसत नाही, काही तुरळक ठिकाण सोडले का? तुम्ही प्रयागाला जा, प्रयागाला त्रिवेणी संगम आहे, गंगा यमुना सरस्वती. गंगेचा रंग शुभ्र पांढरा कापऱ्यासारखा आणि यमुनेचा रंग बिलकुल गढूळ पाण्यासारखा. आणि सरस्वती दिसत नाही का? सरस्वती ही अंतर्वाहिनी आहे, गुप्त वाहते. कोणी श्राप दिला? गंगेने श्राप दिला देवी भागवतात, तू तो बहेगी लेकिन दिखेगी नहीं. है तो दिखना चाहिए भैया, लेकिन नहीं दिखती. सरस्वती ही गुप्त वाहणारी नदी आहे. कशी आहे म्हटलं? गुप्त वाहणारी नदी आहे सरस्वती, दिसत नाही. आता या दोघींना श्राप दिल्यानंतर या दोघी जास्तीच भांडायला लागल्या. आणि तू किती दिवस मला श्राप दिला म्हणून मोठी सौतनबाई गेली सोडवायला. अरे नका नका भांडू, नका नका भांडू, चुप बसा ताई तुम्ही. त्या दोघी म्हणल्या, लक्ष्मी तुम्ही चुप बसा ताई, हे आमचं आहे, नाही तर तुम्हाला ओढू याच्यात. अगं नका ग भांडू, अगं नका ग भांडू. ती म्हणली नका ग भांडू, नका ग भांडू, नका ग भांडू. असं म्हणल्यानंतर ही सोडवायला गेली आणि सोडवायला गेली घेणं देणं त्या दोघीनं हिला श्राप देऊन टाकलं लक्ष्मीला. तू या भारतामध्ये तुळशी नावाचं झाड म्हणून उगवशील. घ्या बरं, एवढंच नाही, तुळशी नावाचं झाड म्हणून उगवशील तर उगवशील. आणि तुला भलता अभिमान आहे ना की तू 1 नंबरची बायको आहे देवाची, तर तुला 2 राक्षसासोबत लग्न करावं लागल आणि 3ऱ्यांदा मग तुझा नवरा तुला पुन्हा भेटेल. म्हणून हीच लक्ष्मी तुळशी झाली आणि तुळशी होऊन शंखचूड नावाच्या राक्षसाची बायको झाली आणि एकदा जालंधर नावाच्या राक्षसाची बायको झाली आणि चितेमध्ये शरीर दहन करून 3ऱ्यांदा पुन्हा कृष्णाची बायको झाली आणि वारकऱ्याची कुलस्वामिनी झाली. वारकऱ्याचं लायसन आणि मंगळसूत्र झाली.
नंतर त्याच्यानंतर चिच्छक्ती असं वर्णन आहे. बाप हे म्हणले आता बस झालं, आता श्राप देण्याचं बस झालं रिकामं, एवढ्या रागाच्या तापात आपण काय करून बसलो पहा म्हणले, आता एकही बायको देवाजवळ नाही एक. त्याच्यामुळे कीप पेशन्स, शांतीला धरा. मी वारंवार सांगतो. एक जण मला म्हणला शांताबाई शांताबाई का, म्हणलं शांताबाई नाही, म्हणजे शांत राहा थोडंसं, कारण की शांत जर का राहिले तर निर्णय चांगले घेतल्या जातील. आणि क्रोधामध्ये जर का तुम्ही, भगवान विष्णू 4 पार्षदगणासह लक्ष्मी गंगा व सरस्वती यांना येऊन उपदेश करतात, आलिंगन देतात, त्यांना आलिंगन देतात. सरस्वतीलाही शांत केलं, शांतच होईन. 3 जणी भालत्या भांडायला उठल्या, आणि तू मला कसं काय श्राप दिला, आणि तू भलती मोठी लागून गेली का, असं भांडणं करायला लागले. ह्या नवऱ्याला यावं लागलं. भगवान विष्णू आले, त्यांनी लक्ष्मीला असं आलिंगन दिलं, मग ती शांत झाली. सरस्वतीला आलिंगन दिलं, शांत झाली. आणखीन कोण, गंगेला आलिंगन दिलं, शांत झाली. आणि या तिघेला जेव्हा आलिंगन दिलं, यांना पूर्वजन्माचं ज्ञान प्राप्त झालं. आणि मग भगवान विष्णू म्हणले की लक्ष्मी ही धर्मध्वजाच्या इथे तुळशी होईल, आणि माझाच अंश असलेल्या शंखचूडाची पत्नी होईल. अशा पद्धतीने सांगितलं. आणि मग पुढे देवीचे दिव्य महात्मा कलियुगातील स्थिती सांगितलेली आहे. या कलियुगामध्ये लोकांमध्ये विद्या राहणार नाही, लोकांमध्ये ज्ञान राहणार नाही, मोठाले झाडं लहान होऊन जातील, सगळ्या गायी ज्या आहेत ना त्या बकरी भेड बकरिया जैसी हो जाएंगी, घरं ओस पडतील, विजा चमकतील, पण पावसाचा थेंब पडणार नाही. ब्राह्मण लोक यज्ञोपवितन शिखेवरनं ओळखल्या जातील. लोकांमध्ये धर्मकर्म राहणार नाही, आणि लोक फक्त पोट भरण्यामध्ये दक्ष असतील, आणि प्रपंच कुटुंब पोषणामध्ये लोक दक्ष असतील. लग्नाची कथा आहे. सगळ्यांजवळ तांदूळ आहेत का, सगळ्यांना वाटावं लागतील लग्नाचे अक्षता आहेत का, आहेत आहेत, ठीक आहे. आणि कुठे आहे ते नवरदेव नवरी, ते मूर्ती वगैरे आहे ना, असू द्या, ठीक आहे ठीक आहे. 5 मिनिटात. ध्यानं चकणवशाखोक्तं सर्व पाप प्रणाशनम श्वेत पंकज वर्णाभां गंगां पापं प्रणाशिनीं कृष्ण विग्रह संभूतां कृष्णतुल्यां परां सतीं वर्हि शुद्धां शुकाधानं रत्नभूषण भूषितां. आता गंगा नेमकी कशी तुळशी होऊन आली ऐका. अगोदर गंगा कशी भारतात आली, तुळशी कशी आली, सगळ्यांच्या कथा सांगितल्या. इक्ष्वाकू वंशामध्ये एक सगर नावाचा राजा झाला. सगर राजाला 2 बायका होत्या. किती? 2. एक सुमती आणि दुसरी केशिणी. एका बायकोला 60,000 पुत्र झाले, आणि त्या 60,000 पुत्रांचं नाव बापाच्या नावावरूनच ठेवलं, त्यांना सगर असं म्हटलं. आणि दुसरी जी बायको होती तिला एकच मुलगा झाला, त्याचं नाव होतं असमंजस. असमंजस म्हणजे ज्याच्यामध्ये बिलकुल समज नाही, असमंजस, तो मूर्ख पुत्र होता असं यामध्ये लिहिलंय. सगर राजाने एक यज्ञ करण्याचं ठरवलं. यज्ञ करता एक घोडा सगळ्या भारतामध्ये सोडला. इंद्राला भीती वाटली. इंद्रानं तो यज्ञाचा घोडा चोरला, आणि चोरून इंद्रानं तो घोडा भारताच्या पश्चिम दिशेला, पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल, पश्चिमला, बंगालला म्हणजे गंगा सागर, तेव्हा गंगा नव्हती, फक्त सागर होता. आणि त्या सागराच्या तटावर भगवान विष्णूचे अवतार असलेले कपिल महामुनीचा आश्रम होता. कपिल महामुनीच्या आश्रमात नेऊन तो घोडा बांधला. आणि सगर पुत्र 60,000 तिथे गेले. त्यांना वाटलं या योग्यानंच घोडा बांधला, म्हणून मारायला गेले, जागेवर जळून खाक झाले. आता आमच्या पूर्वजांचा उद्धार नाही, मेलेल्या माणसाचा 10वा 13वा नीट केला नाही, अंतिम संस्कार, तर त्याला गती भेटत नाही. असमंजस मूर्ख आहे. असमंजसाचा मुलगा अंशुमान कपिल महामुनीकडे गेला. हे 60,000 जण जळून खाक झाले, यांची गती. म्हणले स्वर्गातली जी गंगा आहे का विष्णूची बायको, तिला खाली आणावं लागेल. म्हणले मकर संक्रांतीला वेस्ट बेंगॉलमध्ये, आणि सागराला गंगा मिळवावं लागेल. ओहरे ताल मिले नदी के जल से, नदी मिले सागर से, सागर मिले कौन से जल से, कोई जाने ना. नदीची पूर्णता आहे म्हटले समुद्राला मिळून त्या नदीला वरतून खाली आणावं लागेल. अंशुमानानं प्रयत्न केले, अंशुमान मरण पावला. अंशुमानाचा पुत्र दिलीप गंगेला आणण्याकरता प्रयत्न केले, मरण पावला. आणि दिलीपाचा पुत्र भगीरथ, भगीरथानं गंगा वरतून खाली आणली. ती 4 रस्त्यानं गेली होती, वामनाच्या पायातून. म्हणली आता 71% भौगोलिकदृष्ट्या भारतात पाणी आहे, 29% जमीन आहे. मी जर का पूर्ण 4 रस्त्यानं आले तर प्रलय आजच येऊन जाईल. मग मी माझा वेग कमी करते, 4 रस्त्याच्या ऐवजी मी 2 जाड रस्ते धरते वरतून खाली यायचे. पण एकाच रस्त्यानं मी भारतात पाहू शकते, आणि एका रस्त्यानं माझी कुठेतरी व्यवस्था कर. बोधेश्वराला बोलवलं, महादेवाला, भगीरथानं.
आणि मग भोले तेरी जटा से बहती है गंगाधार, अरे गिरिजा है संगदासी। अर्धी गंगा डायरेक्ट स्वर्गातून आली विष्णूची पत्नी आणि शंकराच्या जटेत आजही आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत प्रलय येत नाही तोपर्यंत सारखी धार टपकते आहे. आणि अर्धी गंगा गंगा सागराला मिळाली मकर संक्रांतीला, आणि 60,000 सगरपुत्र जिथून जळून खाक झाले होते म्हटले, त्यांच्या राखेवरण ती गंगा गेली. तत्क्षण ते मुक्त झाले आणि जीवनमुक्त होऊन ते ब्रह्मलोकामध्ये गेले. त्या गंगेला गंगा सागरावरण कुठे आणलं? ऋषिकेशला आणलं, हरिद्वारला आणलं, हिमनोत्रीला नेलं, गंगोत्रीला नेलं, गंगोत्री हिमनोत्री पर्वताहून हिमालयामध्ये आणलं, हिमालयातून हरिद्वारला सोडलं, हरिद्वारातून ऋषिकेश, ऋषिकेशहून तिकडे पुढे काशी, काशीपासून देवप्रयाग आणि प्रयागापासून तीर्थराज प्रयाग, असा त्या गंगेचा क्रम निर्धारित केला भगीरथानं भौगोलिकदृष्ट्या. आणि गंगेला भारतात सगळ्यात मोठी वाहणारी महानदी म्हणून घोषित केलं. गंगा ही हमारी देव नदी मानी जाती है, उसको महानदी भी कहते हैं. बोलिए महानदी गंगा मात की जय, गौ माता की जय. इकडे तुळसी, लक्ष्मीला जो श्राप दिला होता, लक्ष्मी धर्मध्वजा, धर्मध्वजाची कन्या तुळसी म्हणून जन्माला आली. आणि एक गोलोक धामामध्ये सुदाम नावाचा गोप होता. त्या सुदाम नावाच्या गोपाला कृष्णाने सांगितलं, राधेला माझ्या रूममध्ये येऊ देऊ नको, मला झोपायचं आहे. तर राधेला त्याने टोकलं, म्हणून राधेनं त्याला शंखचूड नावाचा राक्षस होण्याचा श्राप दिला. आणि लक्ष्मी जी तुळशी होईल ती तुझी बायको होईल. आणि विष्णू शंकर तुमच्या जेव्हा युद्ध करतील, तू मरशील, तेव्हा तुझी बायको चितेत जाईल, तेव्हा ती विष्णूची पुन्हा बायको होईल. अशा पद्धतीने सरस्वतीनं दिलेल्या श्रापामुळे आणि गंगेनं दिलेल्या श्रापामुळे लक्ष्मी तुळशी नावाचं झाड किंवा तुलसी माता म्हणून जन्माला आली. आणि तिनं शंखचूडासोबत विवाह केला. बद्रीवनामध्ये ब्रह्मदेवाने यांचं लग्न लावून दिलं.